सदर ठिकाणी हिंदू लोकांना वारंवार वक्फ बोर्डाच्या माध्यमातून नोटीस देऊन कब्जा करण्यासाठी प्रयत्न केले जात असणे व सदर जागेवरील रहिवासी गेल्या शेकडो वर्षापासून महापालिकेचा टॅक्स भरतायत। महापालिकेचं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावर आहे, 7/12वर प्रशासनाने नावाची नोंद केलेली आहे, पण या ठिकाणी विशिष्ट समाजाकडून जाणीवपूर्वक हिंदू कुटुंबियांना घर सोडण्यासाठी भाग पाडले जात आहे। अनेक लोकांना धमक्या देऊन घरे खाली करायला लावायला सांगतायत। सदर जागेत हिंदू लोकांनी नियमानुसार शासनाचा टॅक्स भरून देखील घर बांधण्यासाठी महापालिकेकडून परवानगी दिली जात नाही, त्यामुळे हिंदू कुटुंबाचा सदर परिसरातून पलायन होत आहे। नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे, तसेच संतापाचे देखील वातावरण आहे। तर या विषयाला घेऊन हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारने तात्काळ लक्ष घालावं। दोन दिवसात बघा काय होतं ते, 2 दिवसात बघा काय होतं ते, 2 दिवसात बघा काय होतं ते। मी जळगावचा पण प्रश्न उचलला होता, सगळ्यांना अटक झाली आतापर्यंत। मी जळगावचा पण प्रश्न उचलला होता, सगळ्यांना अटक झाली आतापर्यंत। आपल्याला एकदमच करून टाकू, काही चिंता नाही करायची। आपल्याला एकदमच करून टाकू, काही चिंता नाही करायची। आपल्याला एकदमच करून टाकू, काही चिंता नाही करायची। तुम्ही ते झाल्यानंतर मला एकदा बोलवा, मी येतो सोलापूरमध्ये त्या जागेवरती। तुम्ही ते झाल्यानंतर मला एकदा बोलवा, मी येतो सोलापूरमध्ये त्या जागेवरती। तुम्ही ते झाल्यानंतर मला एकदा बोलवा, मी येतो सोलापूरमध्ये त्या जागेवरती। सोलापूरच्या साखरपेठ परिसरात असलेल्या फायर ब्रिगेड केंद्रासमोरील हाशमपीर मस्जिद ट्रस्टच्या भाडेकरू संदर्भात विधान परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून सोलापुरात 2 समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सोलापूर शहर पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने बघून कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी वेळीच लक्ष देण्याची मागणी आता समोर येत आहे। 18 डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी साखरपेठ येथील हाशमपीर मस्जिद ट्रस्टच्या संदर्भात लक्ष वेधले होते। हाशमपीर मस्जिद ट्रस्टच्या जागेत भाड्याने असलेल्या हिंदू लोकांना वारंवार वक्फ बोर्डाकडून नोटीस दिली जाते। हिंदू लोकांना घर सोडण्यासाठी त्रास दिला जातो, त्यांना धमक्या दिल्या जातात। हिंदू समाज प्रचंड भीतीच्या वातावरणात आहे, कायदा सुव्यवस्था निर्माण झाला आहे असे एकंदरीत स्टेटमेंट आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत केले होते। त्यावरून पुन्हा एकदा सोलापुरात साखरपेठ परिसरातील हाशमपीर ट्रस्टचा वाद समोर आला आहे। या ट्रस्टच्या जागेत भाडेकरू असलेले गणेश गुज्जा आणि आनंद गोस्के यांनी काही हिंदुत्ववादी संघटनांना हाताशी धरून आमदार प्रसाद लाड यांना चुकीची माहिती दिल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे बोलले जात आहे। तसेच हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी असलेल्या भाडेकरूंना त्रास दिला जातो आहे, त्यांना घर बांधण्यासाठी दिले जात नाही, त्यांचा छळ होत आहे असे देखील सांगितले आहे। गेल्या अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने राहणाऱ्या हिंदू समाजावर आत्ताच अन्याय कसा का झाला असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे। हा मतदारसंघ भाजप आमदार विजय देशमुख यांचा असल्याने त्यांच्या मतदारसंघात असंख्य हिंदू लोक राहतात, मुस्लिम समाज देखील आहे, इतर समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे। हिंदू मुस्लिम समाजात आजपर्यंत कोणताच वाद झाला नाही, मग आत्ताच हा हाशमपीर मस्जिद ट्रस्टच्या प्रकरणावर हिंदूंवर अन्याय अत्याचार कसा झाला असे देखील सवाल या निमित्ताने उठवले जात आहे। हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रसाद लाड यांना या सर्व प्रकरणावर फोनद्वारे साधलेला संवादाची कॉल रेकॉर्डिंग देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। आमदार प्रसाद लाड त्या रेकॉर्डिंगमध्ये म्हणतात, करून टाकू एकदाचं, मी येतो सोलापुरात, जळगावला अनेकांना आत टाकले, 2 दिवसात काय होते ते बघा असा धमकीवजा इशारा कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येत असल्याचे सोशल मीडियावर त्यांचे संभाषण ऐकल्यानंतर समजते। त्यामुळे हाशमपीर मस्जिद ट्रस्टच्या प्रकरणावरून सोलापुरातील सामाजिक माहोल बिघडवण्याचा घाट काही संघटनांकडून घातला जात आहे। अशा गंभीर प्रकरणाकडे सोलापूर पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी समोर येत आहे, अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे। दुसरीकडे या सर्व घडामोडीवर प्रहार संघटनेने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये विनाकारण वाद पेटवून
सोलापूर शहरातील शांतता बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान नेमकी घटना आहे तरी काय, जाणून घेऊया लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या विशेष बातमीतून। मुळात हाशमपीर ट्रस्टचा वाद हा प्रार्थना स्थळ असलेल्या हाशमपीर मस्जिदचा वाद नाही, हा वाद आहे जागेचा, भाडे भरण्याचा वाद। सोलापूरच्या पूर्व भागात असलेल्या विणकर बागेसमोर तसेच फायर ब्रिगेड केंद्रासमोरील जागेचा हा वाद आहे। यामध्ये हिंदू मुस्लिम हा वाद नाहीच। हाशमपीर मस्जिद ट्रस्ट साखरपेठ सोलापूर ही वक्फ संस्था महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांच्या कार्यालयातील नोंदणीकृत ट्रस्ट आहे। हाशमपीर ट्रस्टच्या नावाने 1 एकरपेक्षा जास्त जागेत रहिवाशांची घरे असलेली जागा साखरपेठेत आहे। ही जागा 1936 पासून वक्फ बोर्डाची आहे। यामध्ये जवळपास 70 भाडेकरू आहेत। त्यामध्ये मुस्लिम समाजातील लोकांची 40 तर हिंदू धर्मीय लोकांची 30 घरे आहेत। काहींनी पोट भाडेकरू देखील ठेवलेला आहे। या जागेत एक जुनी मजार देखील आहे। जुन्या भाडेकरूंकडे महापालिकेची टॅक्स पावती आहे, मात्र अद्यापही त्या जागेवर वक्फ बोर्डाचे नाव आहे। भाडे देणे घेण्यावरून ट्रस्ट आणि भाडेकरू यांच्यामध्ये औरंगाबाद येथील वक्फ बोर्ड कोर्टात वाद सुरू आहे। वक्फ बोर्डात या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। काहींनी पक्के बांधकाम केले आहे तर काहींची घरे अद्यापही पत्र्याची आहे। ज्यांना बांधकाम करायचं आहे अशांना कोर्टाची परवानगी आवश्यक आहे। कोर्टाच्या परवानगीशिवाय कोणीही काही करू शकत नाही। सदरची जागा वक्फ बोर्डाची असल्याने हाशमपीर ट्रस्टच्या नावाने सर्व कारभार पाहिला जातो। काही हिंदू समाजातील भाडेकरू ट्रस्टकडे भाडे भरत नाही। अनेक वर्षापासून त्यांच्याकडे थकबाकी आहे। ती थकबाकी भरण्याची मागणी ट्रस्टकडून वारंवार केली जाते। शिवाय सदरचे प्रकरण न्यायालयात असल्याने हिंदू समाजातील भाडेकरूंना नोटीस देखील दिली जाते। शेकडो वर्षापासून या जागेवर अनेक जण राहत आहेत। मुळात या जागेमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये वैयक्तिक कोणतेही वाद नाही, त्यांच्यात कसलेही भांडण नाही। भांडण फक्त वक्फ जागेचं आहे आणि भाडे भरण्याचं आहे। असे असताना काही भाडेकरू लोक या जागेसंदर्भात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती लोकप्रतिनिधींना देऊन सोलापुरात तणाव निर्माण करत असल्याचे समोर येत आहे। या जागेचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत असताना काही लोकांनी हाशमपीर ट्रस्ट विरोधात विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना चुकीची माहिती देऊन सोलापुरात 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। मग सोलापुरातील स्थानिक आमदार असताना त्यांच्याकडे हा विषय न घेता विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्यामार्फत विधान परिषदेमध्ये या विषयावर कारवाईची मागणी करण्यात आली, यावर देखील संशय व्यक्त केला जात आहे। मुळात ही जागा ज्या मतदारसंघात येतो तो मतदारसंघ भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा आहे। ते या संदर्भात काहीच बोलले नाही। शिवाय इतरही आमदार जिल्ह्यात आहे, त्यांच्याकडे कोणत्याच तक्रारी गेल्या नाही। असे असताना प्रसाद लाड यांच्यासारख्या विधान परिषद आमदाराने कोणतीही माहिती व वस्तुस्थिती लक्षात न घेता हा मुद्दा उपस्थित केल्याने सोलापुरात 2 समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेमध्ये हाशमपीर ट्रस्टचा विषय मांडल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांना सोलापूरच्या हिंदू राष्ट्र सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी फोन करून त्यांचे कौतुक करत असल्याचे कॉल रेकॉर्डिंग देखील काही प्रसार माध्यमांवर व्हायरल होत आहे। त्यामध्ये आमदार प्रसाद लाड, करून टाकू एकदाच, मी येतो सोलापुरात, जळगावला अनेकांना आत टाकले, 2 दिवसात काय होते बघा, असे चिथावणीखोर संभाषण केल्याचे देखील समोर येत आहे। त्यामुळे सोलापुरात गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये काही संघटनेच्या लोकांकडून तेढ निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पोलीस प्रशासनाने व राजकीय लोकांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे। सोलापूर शहरात शांतता भंग होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। ट्रस्टचा वाद हा भाडेकरूंचा वाद आहे, मात्र सोलापुरात त्याला जातीय वादाचा रंग दिला जात आहे। या ठिकाणच्या भाडेकरू हिंदू बांधवांमध्ये आणि मुस्लिम बांधवांमध्ये वैयक्तिक कोणतेच वैर नाही। भाड्यावरून वक्फ बोर्डाच्या जागेवरून कोर्टात केस सुरू आहे। मात्र काही हिंदुत्ववादी संघटनेकडून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत असून पोलिसांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन अशा संघटनांवर व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे। आमदार प्रसाद लाड हे लोकप्रतिनिधी आहेत। लोकांच्या अडचणी संदर्भात प्रश्न मांडणे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र आमदार म्हणून
ते प्रतिनिधित्व करत असले तरी सोलापूरच्या स्थानिक आमदारांना हा विषय माहीत आहे। त्यामुळे स्थानिक आमदारांकडून हा विषय उपस्थित न करता थेट शेकडो किलोमीटर लांब असलेल्या दुसऱ्या शहरात राहणाऱ्या आमदारांकडून हा मुद्दा उपस्थित केला जात आहे। त्यामुळे याला कुठेतरी वादग्रस्त बनवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। आमदार प्रसाद लाड यांनी हाशमपीर मस्जिद ट्रस्टच्या संदर्भात नीट अभ्यास करावा, सखोल माहिती घ्यावी, एकदा पाहणी करावी, मगच वादग्रस्त स्टेटमेंट द्यावे अशी मागणी देखील काही जण करत आहे। आमदार प्रसाद लाड यांचे सोलापूर शहराशी काही देणे घेणे नाही। त्यांना सदरच्या जागेसंदर्भात दिशाभूल करणारी माहिती स्थानिक भाडेकरूंमार्फत देण्यात आली आहे। त्यामुळे त्यांनी एकदा खात्री करावी असे देखील बोलले जात आहे। आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत केलेल्या मागणीमुळे व काही हिंदुत्ववादी संघटनांकडून केलेल्या आरोपामुळे सोलापुरात दोन समाजामध्ये पुन्हा एकदा जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। ते कुठेतरी थांबले पाहिजे। पोलीस प्रशासनाने देखील या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा व्यक्तींवर, संघटनांवर कारवाई करावी। सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या, व्हिडिओ पाठवणाऱ्या संघटनांवर, व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे। जेणेकरून गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या सोलापूर शहराला दंगलीचे गालबोट लागणार नाही, सोलापूर शहर शांतच राहावे एवढीच अपेक्षा।